सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 20 एप्रिल 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज सातारा दौरा. सायंकाळी गांधी मैदान सातारा येथे भव्य जाहीर सभा. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संघटनात्मक बैठक आणि राजकीय सभा अशा स्वरूपाचा हा दौरा असणार आहे. शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून सायंकाळी गांधी मैदान सातारा येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मराठा साम्राज्याच्या नकाशा काढण्याच्या निषेधात शुक्रवारी 24 एप्रिल रोजी साताऱ्यात मोर्चा. वृषालीराजे भोसले. मराठा साम्राज्याचा नकाशा काढण्याच्या निषेधात शुक्रवारी 24 एप्रिल रोजी साताऱ्यात मोर्चा. वृषालीराजे भोसले. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने इयत्ता 8वीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा काढून टाकण्याचा निर्णय अत्यंत खेदजनक आणि निषेधार्ह आहे. निर्णयाविरोधात शुक्रवार दिनांक 24 एप्रिल रोजी शिवतीर्थ जिल्हाधिकारी कार्यालयाचा मोर्चा काढण्यात येणार आहे. तसंच या विरोधात कायदेशीर पावले उचलणार असल्याचा इशारा श्रीमंत वृषालीराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिला. विशिष्ट दुकानातून गणवेश खरेदी सक्ती केल्यास कारवाई. सीबीएसई शाळांचे नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले असून शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी आहे. मात्र बहुतांश खाजगी शाळांनी ठराविक दुकानांमध्येच महागडी वह्या, पुस्तके, गणवेश आणि शालेय साहित्य खरेदी बंधनकारक केले आहे. या संदर्भात शिक्षण विभागाने परिपत्रक जारी केले असून शैक्षणिक साहित्य पालकांना परवडण्याच्या ठिकाणून खरेदी करण्याची मुभा असावी असेही नमूद केले आहे. माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून शाळेत खरेदी करण्यासंदर्भात कोणत्याही शाळेने सक्ती करू नये, तसेच त्यालाच कारवाईचे आदेश दिले आहेत. हेल्मेट न घातल्यास आता पोलिसांनाही दंड. सर्व्हिस बुकात गुन्हा नोंद होणार. राज्यात मुंबई व नागपूर वगळता अन्य शहरांमध्ये 20% कमी पोलीस अधिकारी अंमलदार हेल्मेट परिधान करत असल्याचे धक्कादायक समोर आले आहे. नागरिकांपूर्वी पोलिसांनी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करावी असे नमूद करत राज्यातील सर्व पोलीस अधिकारी अंमलदारांना हेल्मेट बंधनकारक करण्यात आले आहे. हेल्मेट न घातल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करून कायद्याचा भंग केल्याची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात करण्यात येणार असल्याचे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दत्त यांनी दिले आहेत. खासदार आमदार वाढीऐवजी विद्यमान जागांमध्ये 50% महिला आरक्षण द्या. अशोकराव थोरात. देशातील लोकप्रतिनिधींची संख्या वाढवण्याच्या प्रस्तावाला विरोध करत विद्यमान जागांमध्येच महिलांना 50% आरक्षण देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव थोरात यांनी केली आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली खासदार व आमदारांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. जळगाव घाटात एसटी व ट्रकमध्ये अपघात. लाल माती वाहतूक करणारा ट्रक अवघड वळणावर एसटीला घासला. मोठा अनर्थ टळला. माती उपशाबाबत लोकांमध्ये संभ्रमावस्था. जवळ तळोदा पाटणीतील घाटात एक अवघड वळणावर लाल माती वाहतूक करणारा ट्रक समोरून आलेल्या एसटीला घासला. शनिवारी कारळचा आठवडी बाजार असून खचाखच चढलेली एसटी जवळकडे जात असताना दुपारी 4च्या दरम्यान हा अपघात झाला. दैव बलवत्तर म्हणून एसटी चालकाने प्रसंगावर राखून एसटीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. सातारा फलटण मार्गावर एसटी थांबेना. सातारा फलटण रस्त्यावर महामंडळाच्या एसटी बसेस प्रवासी उभे असले तरी थांबे घेत नाही. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा प्रवाशांना थांब्यावर तासंतास थांबावे लागत आहे. वारंवार तक्रार करून सुद्धा महामंडळाकडून कारवाई केली जात नसल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. सातारकर घामघूम. पारा 41 अंशावर स्थिर. उष्माघाताचा धोका वाढला. पाणी टंचाई आणखी तीव्र. सातारा जिल्ह्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. साताऱ्याचे तापमान गेले काही दिवस 41 सेल्सिअस स्थिर असल्याने सातारकरांची होरपळ सुरूच आहे. वाढत्या तापमानाने जिल्हा असे घामघूम झाले आहे. तसेच उष्माघाताचा धोका वाढला असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. रविवारी सातारचा कमाल पारा 41 अंश तर थंड हवेचे ठिकाण समजल्याने महाबळेश्वरचा कमाल पारा 33 अंशावर होता. दरम्यान चटक्यामुळे टंचाईच्या तीव्रतेत आणखी वाढ झाली आहे. कराडजवळ स्थापत्रीकरणाचे काम कासवगतीने सुरू. अपघात व वाहतूक कोंडीने नागरिक हैराण. महामार्गाचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी. कराड शहर परिसरातील स्थापत्रीकरणांतर्गत घरकुलाचे काम सुरू असले तरी अपेक्षित गती नसल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कामाच्या ठिकाणी नाल्यांची अपूर्ण कामे तसेच बाजू रस्ते खराब असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. परिणामी वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अर्धा तास वाहने रस्त्यावर अडकून पडत आहेत. हायवेवर चोरीचा पर्दाफाश. कराड पोलिसांची सापळा कारवाई. कराड तालुक्यातील कोल्हापूर सातारा हायवेवरील पोकलेन ब्रेकर चोरी प्रकरणात छडा लावत कराड पोलिसांच्या गुन्हे प्रकरण शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यादीनुसार तक्रारच्या दिनांक 10 एप्रिल रोजी मध्यरात्री सुमारास मौजे नारायणवाडी तालुका कराड येथील प्रणव वाईन शॉप समोर उभ्या असलेल्या पोकलेन ब्रेकर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. मध्ये जगन्नाथ किसन काळे वय 27 राहणार बीड, जितेंद्र लक्ष्मण मुळक वय 25 राहणार अंबड जिल्हा जालना आणि महादेव फलाजी बिसे वय 35 राहणार परतूर जिल्हा जालना यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 5 लाख रुपये किमतीचा पोकलेन ब्रेकर तसेच 4 लाख रुपये किमतीचा टाटा सी टेम्पो असा 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण.
पवई नाका सातारा. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.